ऊर्जाच्या सततच्या हुशारीमुळे हर्षवर्धनची झोप उडालेली असते. हर्षवर्धन खूपच घाबरलेला असतो आणि तो त्याच्या बेडरूममध्ये बसून स्वतःशी बोलत असतो, काय करू मी आता? या ऊर्जाच्या अशा सततच्या वागण्यामुळे माझं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि जर हे असंच सतत होत राहिलं तर काडी मात्र ही येत्या काळात माझी किंमत उरणार नाही आणि मग हर्षवर्धन जहागीरदार हा स्तंभ कायमचा गायब होऊन जाईल आणि हे असं होऊ नये म्हणून मी काहीही करेन असं जेव्हा हर्षवर्धन स्वतःशी बोलतो तर त्याच वेळेला त्याला एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलता बोलता हर्षवर्धनला एक युक्ती सुचलेली असते. हर्षवर्धन फोनवर बोलून झाल्यानंतर स्वतःशी बोलतो, आता तर या ऊर्जाचं काही खरं नाही. माझ्या विरोधात अतिशय शहाणपणा करते काय? आता तर हिला हिच्या बापाप्रमाणेच आत्महत्या करायला लावतो. आणि अशातच हर्षवर्धन वेड्यासारखा हसत असतो आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे विजया आलेली असते. विजया हसणाऱ्या हर्षवर्धनला पाहते आणि बोलू लागते, काय हो, काय झालंय तुम्हाला? असं हसताय का तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया विजया काय म्हणाली होतीस तू? या ऊर्जाचा काही तो बंदोबस्त करा. त्यावर विजया म्हणत असते, जे तुम्हाला जमणार नाहीये ना त्याबद्दल तर तुम्ही बोलूच नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, तुम्ही स्वतः म्हणाला होतात ना की येत्या 10 दिवसामध्ये तिला बाहेर काढतो. जमलं का तुम्हाला? नाही ना? मग आता परत तोच विषय बाहेर काढताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तुला आठवतंय का, तिच्या बापाला सुद्धा अशाच प्रकारे चेकमेट दिला होता मी. त्यावर विजया म्हणत असते, अहो त्याचं आता काय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तिच्या बापाप्रमाणेच ही सुद्धा उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहते. आता तिचे पंख छाटण्याची वेळ आली आहे. आता या वेळेला अशा पद्धतीने तिचे पंख छाटणार आहे ना मी विजया, की ती जेव्हा पंख छाटल्यानंतर पडेल ती उठूच शकणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? त्यावर विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, आता बघच तू, तिच्या बापाप्रमाणे ती स्वतःचा जीव स्वतःच घेणार. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, अच्छा तुम्हाला आत्महत्या म्हणायची आहे का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगदी बरोबर ओळखलंस तू. त्यावर विजया म्हणत असते, मग कधी करताय तुमच्या नवीन कामाला सुरुवात? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हे काय आत्ताच. आणि हर्षवर्धनने लगेचच एका बाईला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, तुला एका वकिलाकडे जायचं आहे आणि मी सांगीन त्याप्रमाणे तिला एक केस घेण्यासाठी विनंती करायची आहे. त्यावर ती बाई म्हणत असते, पण यासाठी मला एक रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. हर्षवर्धन म्हणत असतो, माहिती आहे तुला, पैशासाठी तू काही करशील. पैसा हवा तेवढा देईन, काम फक्त चोख झालं पाहिजे. त्यावेळेला ती बाई म्हणत असते, जर हवा तेवढा पैसा मिळणार असेल ना तर काम चोखच करणार मी. आणि अशातच हर्षवर्धनने तिला केस नीट समजावलेली असते. ती बाई म्हणत असते, काळजी करू नका, कधी आणि कुठल्या वकिलाकडे जायचं आहे? त्यावेळेला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं, ऊर्जा शिंदे नाव तर ऐकलंच असेल. त्यावर ती बाई म्हणत असते, अहो सर, ती तर तुमची सून आहे ना, तुमच्या मुलाची बायको. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो अगदीच बरोबर ओळखलंस तू, कामाला लवकरच सुरुवात करायची. त्यावर ती बाई म्हणत असते, सर मला कळत नाहीये तुम्ही तुमच्या सुनेच्या विरोधातच. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, या गोष्टीशी तुझं काही घेणं देणं नाहीये, सांगितलंय तेवढं करायचं. त्यावर ती बाई म्हणत असते, ठीक आहे, मला काय फक्त पैशाशी मतलब. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, चल आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जा. आता ती बाई बाहेर फिरणाऱ्या ऊर्जाचा हात धरते आणि म्हणत असते, ऊर्जाताई ऊर्जाताई. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय झालंय, अशा प्रकारे माझा हात का धरताय तुम्ही? त्यावर ती बाई म्हणत असते, मी खूप मोठ्या संकटात आहे, आता मला या संकटातून तुम्हीच वाचवू शकता. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो पण नेमकं झालंय काय ते तरी सांगा. त्यावर ती बाई सांगू लागते, आमच्या इथे येणारं प्यायचं पाणी सुद्धा अगदी गटारासारखं आहे, त्यामुळे माझ्या मुलीची किडनी खराब झाली आहे आणि आता आम्हाला जीवन नकोसं झालंय, असह्य झालंय, आता तुम्हीच यावर काहीतरी मार्ग काढा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, या संदर्भात मी तुमची काय मदत करू शकते? त्यावर ती बाई म्हणत असते, अहो तुम्हीच मदत करू शकता.
इतर कोणताही वकील या केसला घ्यायला तयार नाहीये. त्यावर त्या बाईला आता ऊर्जा म्हणत असते, मला सांगा तरी नेमकं प्रकरण काय आहे. त्यावर ती बाई म्हणत असते, आमच्या एरियात येणाऱ्या पाण्यामध्ये काहीतरी वेगळंच केमिकल मिक्स होऊन येत आहे आणि ते केमिकल आमच्या एरियाच्या मागे असणाऱ्या एका केमिकल फॅक्टरीतून येत आहे याची मी माहिती काढली आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, मग या संदर्भात तुम्ही जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नाही नोंदवली. हे वाक्य ऐकल्यावर ती बाई म्हणत असते, ऊर्जाताई तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, अहो सामान्य जनतेचं पोलीस कधी कुठं का ऐकते. मला तर असं वाटतंय त्या पोलिसांना नक्कीच केमिकल फॅक्टरीच्या मालकाने पोलिसांना नक्कीच हप्ता दिला असेल, म्हणूनच तर आमची तक्रार घेतली जात नसेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, जर असं असेल ना तर मला तुमच्या एरियातील साधारण 10 ते 12 लोकांच्या सह्या हव्या आहेत त्या केमिकल फॅक्टरीच्या विरोधात केस करण्यासाठी. त्यावरती बाई म्हणत असते, आता हे सगळं तुम्हीच अरेंज करा ना आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, खरं तर मी फक्त आणि फक्त न्याय मिळवून देण्यासाठीच वकील झाले आहे. त्यावरती बाई म्हणत असते, माहिती आहे मला, तुमच्या वडिलांची सुद्धा स्टोरी माहिती आहे, त्यांना आम्ही खूप मानायचो. असं सगळं बोलून आता त्या बाईने ऊर्जाला चांगलंच आपल्या ताब्यात घेतलेलं असतं आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, नका काळजी करू, तुमच्या मुलीची किडनी आणि तुमच्या मुलीचा झालेला आत्तापर्यंतचा सगळा खर्च त्या केमिकल फॅक्टरीच्या मालकाकडून आपण वसूल करायचा आणि कायद्यात मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे. हे सगळं ऐकल्यावर ती बाई खूप खुश होते आणि लगेचच ती म्हणत असते, खरंच तुम्ही फक्त वकील नाही तर देव माणूस आहात. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, असं काही बोलायची गरज नाहीये. त्यावर ती बाई म्हणत असते, असं कसं, त्या पद्माला सुद्धा तुम्ही न्याय मिळवून दिलात, एक साधी मोलकरीण ती, तिचा विचार केलात तुम्ही आणि मी असं सुद्धा ऐकलंय की तुम्ही तिच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही, अगदी तिची केस तुम्ही फ्री लढत आहात. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुम्हीही काळजी करू नका, तुमची सुद्धा केस मी फ्री लढेन. हे वाक्य ऐकल्यावर ती बाई म्हणत असते, खरंच तुमचे आभार कसे मानावे कळत नाहीये मला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, माझे आभार मानायची गरज नाहीये तुम्हाला. आणि अशातच आता ती बाई तिथून निघून जाते. ती बाई निघून गेल्यानंतर शौर्यची एंट्री होते. शौर्य म्हणत असतो, काय ग ऊर्जा, कोण होती ही बाई. त्यावर शौर्यला ऊर्जाने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात करताच आता शौर्य म्हणत असतो, काय चाललंय ऊर्जा तुझं, त्या बाईची केस का घेतलीस तू, त्या केमिकल फॅक्टरीच्या मालकाचं नाव ऐकशील ना तर हादरून जाशील, खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत त्याच्या, तुला ही केस घ्यायला नको हवी होती. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य ती केस ऑलरेडी मी घेतली आहे आणि त्या केमिकल फॅक्टरीच्या मालकाला मी नमवणार. हे वाक्य ऐकल्यावर शौर्यला चांगलाच घाम फुटलेला असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा जरा अतिच करते, पण काय करू. आणि अशातच आपण पाहतोय इकडे हर्षवर्धनला त्या बाईचा फोन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, बोल काम झालं का. त्यावर ती बाई म्हणत असते, अहो तुम्ही दिलेलं काम चोख पार पाडण्यात मी किती पटाईत आहे हे तुम्हाला आधीच माहिती आहे ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा म्हणजे काम चोख पार पाडलेस तर ती ऊर्जा तुझी केस घ्यायला तयार झाली आहे तर. त्यावर ती बाई म्हणत असते, हो. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, यापुढे मी जसं जसं सांगेन तसं तसं करायचं. त्यावरती बाई म्हणत असते, हरकत नाही, फक्त जसं जसं आपलं ठरलंय ना तसं तसा चेक मला देत जायचं. हर्षवर्धन म्हणत असतो, तसा तसा तुला चेक मिळत जाईल, जा तू टेन्शन घेऊ नको. आणि अशातच आता हर्षवर्धन हातात वजीर घेऊन त्याला फिरवत असतो आणि म्हणत असतो, हे ऊर्जा शिंदे, आता तर तुझा खेळ खल्लास करण्यासाठी असा डाव आखलाय ना की तुझ्या बापाला सुद्धा त्यावेळी समजलं नव्हतं. मग तू काय चीज आहेस, तू सुद्धा आता या डाव मध्ये फसलीस आणि तुझ्या बापाप्रमाणेच स्वतःचं आयुष्य संपवून घेणार आहेस. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, विजया जा माझ्यासाठी मस्त कोल्ड कॉफी बनव. विजया म्हणत असते, अरे वा, आत्तापर्यंत कधीही कोल्ड कॉफी मागितली नाहीत तुम्ही, याचा अर्थ काय समजू मी, तुम्ही तुमच्या या कामामध्ये एकदमच आता चांगल्या पद्धतीने पास झालात की काय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय हे शब्द तुझे. त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, सांगा ना.
आणि अशातच आता हर्षवर्धन हो असं म्हणतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य हा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तू जी केस घेतलीस ना त्या केसचा पुनर्विचार कर. नको घेऊ ती केस. आपण असल्या प्रकारच्या केसमध्ये न इन्व्हॉल्व झालेलं बरं. त्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, मी वकील फक्त आणि फक्त सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झाले आहे, नक्की पैसा कमवण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तुझं हे वाक्य मला अगदीच चांगलं वाटतं, पण जरा तरी तू विचार कर, खरंच आपल्यासारख्या लोकांना अशा मोठ्या लोकांच्या नादी न लागण्याला बरं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता तुझ्या बोलण्यातून मला हर्षवर्धन सर बोलतायत असं जाणवतंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, असं माझं म्हणणं नाहीये, पण तू पुनर्विचार कर असं माझं म्हणणं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही, एकदा का ती केस मी घेतली तर घेतली. आता ती केस नाकारण्याचं मी कोणतंही कारण किंवा बहाणा करू शकत नाही. इकडे आपण पाहतोय आता शिर्के हा हर्षवर्धनला फोन करतो आणि हर्षवर्धन फोन रिसीव्ह करतो. शिर्के म्हणत असतो, वकील साहेब काय चाललंय तुमचं. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के आता तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. या ऊर्जाचा खेळ येत्या काही दिवसातच आता पूर्णपणे संपणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, म्हणजे वकील साहेब असं काय करताय तुम्ही, आम्हाला सुद्धा कळू दे. त्यावर शिर्केला हर्षवर्धन सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असतो आणि शिर्के सगळं काही समजून घेत असतो. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब आता मी सांगीन त्या पद्धतीने सगळं काही करायला तयार व्हा. हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब नका काळजी करू, तुम्ही तुमच्या आदेशाबाहेर नाहीये, माहिती ना तुम्हाला. आणि अशातच आता दोघं हसू लागतात. तेवढ्यात आपण पाहतोय अर्पिता आता स्वतःच्या बापाला म्हणत असते, पप्पा मी तुम्हाला काल काहीतरी म्हटलं होतं, त्या बाबतीत काय विचार केलाय तुम्ही. त्यावेळेला हे वाक्य हर्षवर्धनही ऐकतो आणि तेवढ्यात शिर्के म्हणत असतो, वकील साहेब माझी मुलगी काहीतरी विचारते, काय सांगू तिला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, सांगा तिला हो म्हणून, येत्या काही दिवसात तिच्या मनासारखं होईल म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, नक्की ना, त्या ऊर्जाचा निभाव लावताय ना तुम्ही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगदी 100%. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, अर्पिता बेटा काळजी करू नकोस तू, फक्त 10 ते 12 दिवस दे, बघ तुझं लग्न शौर्यशी धूम धडाक्यात लावून देतो की नाही. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा खरंच ना, 10 ते 12 दिवस म्हणताय ना, 10 ते 12 दिवसांच्या पुढे मी एकही दिवस थांबणार नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतो, अगं हो ग. आणि अशातच आता अर्पिता खूपच खुश झालेली असते आणि ती लगेचच आता शौर्यला आपल्या बेडरूम मध्ये जाऊन फोन करते. शौर्य फोन उचलतो. अर्पिता म्हणत असते, शौर्य फक्त आपल्यामध्ये आता 10-12 दिवसांचं अंतर आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे. त्यावर अर्पिताने सगळं काही स्टार्ट टू एंड सांगितलेलं असतं. आणि अशातच आता शौर्य स्वतःशी बोलत असतो, म्हणजे या शिर्केने नेमकं स्वतःच्या मुलीला काय सांगितलंय, म्हणजे इथे काहीतरी कोणतरी वेगळाच डाव खेळतोय तर. आणि अशातच आता शौर्य ऊर्जाला सगळं काही सांगतो आणि ऊर्जा म्हणत असते, म्हणजे शौर्य ही अर्पिता नेमकं असं का म्हणाली. त्यावर शौर्य म्हणत असतो, हेच तर मला कळत नाहीये ऊर्जा, मला असं वाटतं या सगळ्या मागे कोणतरी मास्टर माइंड आहे. ऊर्जा तू ती केस घेतलीस ना त्या संदर्भातच मला काहीतरी काळा निळ दिसतंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य काळजी करू नकोस तू, माझ्या आले लक्षात, त्या केसचा मला पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तू एकटीने नाही तर त्या केसचा अभ्यास आपण दोघांनी मिळून करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा शौर्यला म्हणत असतो, शौर्य तुला एका महत्वाच्या केसवर लगेचच काम सुरू करायचं आहे. आता हर्षवर्धन हा शौर्यला एका वेगळ्याच केसमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून इकडे ऊर्जा फक्त आणि फक्त त्या केमिकलच्या केसमध्ये अडकली पाहिजे आणि इतकी डिप्रेशनमध्ये गेली पाहिजे की ती स्वतः आत्महत्या करायला मजबूर होईल.
पण इकडे ऊर्जाने आता डोकं लढवलेलं असतं आणि कुमुदिनीच्या मदतीने त्या केसचा व्यवस्थित अभ्यास केलेला असतो आणि शेवटी ऊर्जाला कळून चुकलेलं असतं की यामध्ये मला चेकमेट करण्याचा कोणतरी प्लॅन करतोय आणि त्या व्यक्तीलाच आता ऊर्जा सरेआम चेकमेट करणार असते. ऊर्जाने अचानकपणे ती केस नाकारलेली असते. नाकारलेली केस का नाकारली असं ती बाई विचारताच ऊर्जा म्हणत असते, तुमच्या एरियामध्ये असलेली परिस्थिती मी तपासली तर तिथे आतापर्यंत कधीच केमिकलचं पाणी आलेलं नाहीये. याचा अर्थ तुम्हाला कुणीतरी ही केस मुद्दामून मला घ्यायला भाग पाडायला लावलंय, बरोबर ना? त्यावर त्या बाईचे शब्द एकदमच गोंधळतात. ती एकदम तोत्र्याप्रमाणे बोलू लागते आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, कुणी सांगितली होती ही वांगडी करायला? त्यावर त्या बाईने आता हर्षवर्धनचं नाव घेतलेलं असतं आणि त्यातच अर्धा ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार म्हणजे असंच काही वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या वडिलांबरोबर केलं होतं आणि आता तुम्ही माझ्याबरोबर करण्याच्या तयारीत होतात. आता तुम्हाला तुमची लायकी दाखवून देण्यासाठी पुन्हा एकदा मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने सज्ज आहे. आता बघा काय अवस्था करून ठेवते तुमची मी, असं ऊर्जा स्वतःशी बोलत असते. आणि तिथे आलेल्या शौर्यला ऊर्जाने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, काय चाललंय ऊर्जा तुझं? तू अशा पद्धतीने माझ्या डॅडना बदनाम नाही करू शकत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुझ्या बापाने आधी काय केलंय याचा अभ्यास कर. मला आलेली केस मी नाकारली आहे कारण ती केस खोटी होती आणि ती केस पाठवणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन जहागीरदार आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे डॅड पुन्हा तुझ्या विरोधात कोणती ना कोणती परिस्थिती निर्माण करत आहेत. त्यावर शौर्यला ऊर्जा हो असं म्हणते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला येत्या काळामध्ये आपल्याला काय असं पाहायला मिळेल जे तुम्हाला पाहायचं आहे पण पाहता येत नाहीये? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.